नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. राजकीय पुढाऱ्यांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अ, यावर आपल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. अध्यादेश किंवा पुनर्विचार याचिका याच्याविषयीची कायदेशीर परिस्थिती जाणून घेऊ यासाठी हा व्हिडिओ बनवला. अध्यादेश काढावा ही मागणी जे मंत्री नाहीत किंवा जे सध्या सत्तेत नाहीत त्यांच्यातर्फे करण्यात येते. शिवाय एक शरद पवारांच्या इतर कोणी अध्यादेशाचा पर्याय सुचवलेला दिसत नाही. पुनर्विचार याचिका दाखल करू याविषयी काही लोकांनी स्टेटमेंट्स दिले. काही लोकांनी असं सांगितलं, की यावर योग्य तो उपाय आम्ही लवकरात लवकर करू. संदिग्धता इतकी आहे, की शुक्रवारी जारी केलेल्या एका आदेशाप्रमाणे मराठा आरक्षणाचा अंमल होऊ नये असं एका संबंधित खात्याने उच्च शिक्षणाबाबतचा निर्णय घेतला. पुन्हा शनिवारी तो फिरवण्यात आला. मराठा आरक्षणाच्या लागू होऊन 11वीचे प्रवेश अ, तहकूब झाले होते. आणि आता मुख्यमंत्र्यांचा यापुढील आदेश येईपर्यंत ते प्रवेश तहकूब राहतील, अशा अर्थाची एक सूचना आली. अजूनही संभ्रम आहे. आज सोमवार संध्याकाळी 14 तारखेला रात्री 9 वाजून गेले आहेत. अजूनही स्पष्टता नाही, की याबाबतीत सरकार काय पाऊल उचलणार आहे. कोणीतरी एक याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये, असं आलं. तर अध्यादेश काय आणि पुनर्विचार याचिका काय यांचे काय परिणाम होतील किंवा अ, यांच्यामुळे कोणाला फायदा होण्याची काय शक्यता आहे ते थोडं समजून घेऊ. अध्यादेश हा राज्य सरकारचा विशेष अधिकार आहे. राज्यपाल राज्य सरकारच्या म्हणजे मंत्रिमंडळ जेव्हा सेशनमध्ये नाहीये, जेव्हा व्हेन द लेजिस्लेचर इज नॉट इन सेशन, विधिमंडळ जेव्हा कामकाज विधिमंडळाचं सुरू नसतं, त्यावेळेला एखादा कायदा संमत करण्याचं किंवा एखाद्या बाबतीत ज्याला वटहुकूम म्हणला जातो, तो वटहुकूम लागू करण्याचा राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अधिकार पोचतो. तो भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांना तसा विशेष अधिकार आहे, की जेव्हा विधिमंडळ विधिमंडळाचं सत्र सुरू नाहीये, म्हणजे लोकसभेचं किंवा विधान परिषद किंवा विधानसभेचं सत्र सुरू नाहीये आणि अ, कायद्यात विहित अशा पद्धतीने, संविधानात विहित अशा पद्धतीने एखादा कायदा किंवा कायद्याचे स्वरूप असलेली एखादी तरतूद जेव्हा करता येत नाही, तेव्हा वटहुकूम किंवा अध्यादेश काढला जातो. अन ऑर्डिनन्स इज ब्रॉट व्हेन द लेजिस्लेचर इज नॉट इन सेशन, व्हेन द लेजिस्लेटिव्ह प्रोसेस इज नॉट गोइंग टू हॅपन. आणि या अध्यादेशाची वैधता 6 महिने असते. अ, किंवा 6 महिने किंवा त्याच्यानंतर विधिमंडळाचं सत्र सुरू होणं यातली जी लवकरात लवकर बाब होईल, तोपर्यंतच तो अध्यादेश लागू असतो. अध्यादेश हे एक तात्पुरत्या स्वरूपाचं कायदा करण्याचं किंवा कायद्याचं स्वरूप असलेली एखादी तरतूद करण्याचं एक अ, भारतीय संविधानातली एक पद्धत आहे. अध्यादेश हा न्यायालयाच्या निर्णयाला फिरवावा यासाठी वापरता येत नाही. असं भरपूर न्यायनिर्णय आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला फिरवण्यासाठी किंवा मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला अ, त्यातून काही वाट काढण्यासाठी अध्यादेश काढता येणार नाही. अ, किंबहुना परिस्थिती अशी, की मराठा आरक्षणाबाबतचा कायदा जो आहे, त्याबाबत विचित्र परिस्थिती अशी आहे, की तो कायदा विधिमंडळाने संमत केला. तो कायदा राज्यपालांनी त्यावर सही केली आणि तो कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्याचा अंमल चालू होता, जोपर्यंत की त्या कायद्याच्या अंमलाला सुप्रीम कोर्टाने परवा 9 तारखेच्या आदेशाने स्थगिती दिली नाही. म्हणजे कायदा अस्तित्वात आहे, पण त्याच्या अंमलाला स्थगिती आहे. धिस पोझिशन इज वेअर द ॲक्ट, द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट डू नॉट अप्लाय, दे आर इन अ लिंबो. त्रिशंकू अवस्थेमध्ये त्या कायद्याची सध्या परिस्थिती आहे. तो कायदा जोपर्यंत की रद्द होत नाही, तोपर्यंत त्या कायद्यातल्या तरतुदींविषयी वटहुकूम आणता येणार नाही, अध्यादेश आणता येणार नाही. टू ओव्हरराईड
द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट नो ऑर्डिनन्स कॅन बी ब्रॉट. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याच्या निर्णयावर अध्यादेश आणता येणार नाही. अर्थात याआधी सुद्धा एक अध्यादेश आला होता, तेव्हा सुद्धा हेच मत व्यक्त झालं होतं. त्या अध्यादेशाची कथा अशी वेगळी होती की त्या अध्यादेशाच्या आधी त्याला आवश्यकता अशी पडली की मराठा लोकांना वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रवेश दिले. ते प्रवेश लोकांनी घेतल्यानंतर त्यांचे बॅचेस सुरू झाल्या त्यांच्या, आणि त्याच्यानंतर नागपूर बेंचनी मुंबई हायकोर्टाच्या त्या ॲडमिशन्स रद्द कराव्यात अशा स्वरूपाचा आदेश दिला. आणि त्याच्यानंतर एकच आक्रोश झाला की जे विद्यार्थी त्या आरक्षणाचे लाभार्थी होते त्यांनी असा रेटा लावून धरला की आम्हाला तेच कॉलेज, त्याच सीट्स पाहिजेत. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये शासनाला अध्यादेश काढावा लागला. काय झालं हे बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी अनभिज्ञता आहे. पण कायद्यामध्ये 2018 मध्ये पारित झालेल्या एसीबीसी ॲक्टमध्ये कलम 16 पोट कलम 2 सेक्शन 16 सबसेक्शन 2 प्रोव्हाइडेड की ज्या कोर्सेसचं ॲडमिशन प्रोसेस कायदा अस्तित्वात येण्याच्या आधी सुरू झालं होतं, म्हणजे जिथं प्रवेश प्रक्रिया कायदा लागू होण्याच्या आधीपासून सुरू झाली होती, अशा अभ्यासक्रमांना आरक्षण लागू राहणार नाही अशी तरतूद कायद्यामध्ये होती. कलम 16 पोट कलम 2 मराठा आरक्षण कायद्यामध्ये ती तरतूद होती. आणि त्या तरतुदीन्वये नागपूर बेंचनी असं ठरवलं होतं की मराठा आरक्षण 2019च्या पीजी बॅचमध्ये लागू केलेलं अवैध आहे आणि म्हणून ते प्रवेश रद्द केले होते. ह्या विशिष्ट परिस्थितीला त्या ॲडमिशनचं रेग्युलरायझेशन व्हावं म्हणून कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. तो जो अध्यादेश होता तो अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी जे पोट कलम 2 होतं कलम 16चं सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 16 वॉज अमेंडेड बाय दॅट ऑर्डिनन्स. ते त्या अध्यादेशाचं स्वरूप होतं. फार मर्यादित स्वरूपाचा तो अध्यादेश होता. त्याने आरक्षणावर कुठलाही फरक पडला नाही. फक्त आरक्षण कुठल्या अभ्यासक्रमांना लागू व्हावं याविषयीची जी तरतूद होती त्या तरतुदीमध्ये अध्यादेश काढून बदल करण्यात आला. पुढं त्या अध्यादेशाचं विधिमंडळाचं जेव्हा सत्र सुरू झालं तेव्हा पहिलं काय केलं मागच्या विधानसभेने की पहिलं काम असं केलं की तो जो अध्यादेश होता त्या अध्यादेशाचा कायदा पारित केला. नाव इट इज टू बी अंडरस्टूड की तसा कुठला अध्यादेश काढून जी स्थगिती दिलेली आहे मराठा आरक्षणाला ती स्थगिती बाधक ठरू नये अशा स्वरूपाची कुठली तरतूद करता येण्यासारखं नाही. आणि याविषयी ज्येष्ठ विधिज्ञ जे आधी सरकारी महाभियुक्त होते आपले श्रीहरी अणे यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पण तो फार त्रोटक व्हिडिओ आणि त्याविषयी परिस्थिती सांगणं असं की मागच्या वेळेला एक प्रवेश प्रक्रिया संपून गेली होती. त्यातल्या प्रवेशांना बाधा पोहोचू नये, मराठा विद्यार्थ्यांना दिलेल्या आरक्षण संपुष्टात येऊ नये, ते आरक्षण कॅन्सल होऊन त्यांचे ॲडमिशन्स कॅन्सल होऊ नयेत याच्यामुळे त्या अध्यादेश काढावा लागला. सुप्रीम कोर्टाने परवा दिलेल्या आदेशामध्ये स्पष्ट असं लिहिलंय की ज्या ॲडमिशन्स झालेल्या आहेत, जे प्रवेश झालेले आहेत किंवा ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्यांना सदर आदेशाचा कुठलाही परिणाम होणार नाही. प्रॉस्पेक्टिव्हली धिस ऑर्डर ऑफ 9th विल अप्लाय प्रॉस्पेक्टिव्हली. इथून पुढे 9 तारखेच्या पुढं कुठल्याही नियुक्त्या देऊ नये आणि कुठलेही प्रवेश मराठा आरक्षणावर आधारित म्हणजे मराठा आरक्षणाचा अंमल करून कुठले प्रवेश देऊ नयेत, कुठल्या नियुक्त्या देऊ नयेत. हे 9 तारखेच्या नंतरच्या परिस्थितीविषयी आदेश आहे हा. आणि त्याच्यामुळे मागे जे प्रवेश झालेले आहेत त्यांच्यावर अन्याय होणं नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येणं नाही, काही नाही. इतर मी माझ्या वतीने मी एक असं सुचवलंय माझ्या व्हिडिओजमध्ये की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा एसीबीसी मधून दिल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ईडब्ल्यूएस मधून परीक्षा दिलेली आहे असं समजण्यात यावं अशी तरतूद सरकार एक गव्हर्नमेंट ऑर्डर काढून किंवा नेसेसरी GR क्लॅरिफिकेशन काय इश्यू करायचे ते करून ती तरतूद करू शकतं. ज्या याद्या निवड याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत
त्या निवड याद्या आता साहजिकच त्या लागू राहणार नाहीत. त्या निवड याद्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मराठा आरक्षण न देता, न लागू करता अ, त्या याद्यांचा फेरविचार करावा लागणार आहे. तर त्या याद्या तशा रिवाईज कराव्यात. त्यांमध्ये जे मराठा आरक्षणाचे लाभार्थी होते त्यांना ई-डब्ल्यू-एसचे लाभार्थी करावं. कारण दोन्हीमध्ये समान तरतूद आहे. ई-डब्ल्यू-एसचे लाभार्थी जे आहेत त्यांना किंवा एस-सी-बी-सीचे लाभार्थी आहेत त्यांना ई-डब्ल्यू-एसमध्ये त्यांना अकोमोडेट करण्यात, त्यांचं समायोजन करण्यात कोणालाही काही आक्षेप नसावा. बिकॉज व्हॉट हॅज हॅपन्ड इज बाय धिस फिक्शन की कायदा तर अस्तित्वात आहे, पण कायद्याचा अंमल स्थगित झालेला आहे. त्यामुळं असं झालंय की मराठा वर्ग आता खुल्या प्रवर्गामध्ये गेलाय आणि ई-डब्ल्यू-एस सर्वच्या सर्व खुल्या प्रवर्गाला लागू आहे. मराठा मराठा विद्यार्थ्यांना एस-सी-बी-सी कॅटेगरी कुड नॉट गेट ई-डब्ल्यू-एस अर्लियर कारण ई-डब्ल्यू-एसची तरतूद फक्त ज्या आरक्षणाचे लाभार्थी नाहीत त्यांना आहे. आता मराठा विद्यार्थी आरक्षणाचे लाभार्थी राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे टेक्निकली त्यांना ई-डब्ल्यू-एस द्यायची कुठलीही बाधा आता उरलेली नाही. सरकारने याबाबत समंजस भूमिका घेऊन मराठा विद्यार्थी जे परीक्षेस बसलेले आहेत किंवा ज्यांनी परीक्षा दिली आणि जे त्या निवड प्रक्रियेतून गेलेले आहेत, त्यांचा मेरिटनुसार फेरविचार करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवलंब करावा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अपॉइंटमेंट व्हाव्यात ही इष्ट परिस्थिती आहे. राहिला विषय पुनर्विचार याचिकेचा. पुनर्विचार याचिका रिव्ह्यू पिटिशन कॅन बी फाइल्ड इफ अ पर्सन feels aggrieved by an order passed by a court. तर ही जी पुनर्विचार याचिका आहे ही त्या 3 जजेसच्या पुढे जाईल कायद्याप्रमाणे आणि सकृतदर्शनी त्या निवाड्यामध्ये, त्या आदेशामध्ये जर काही सकृतदर्शनी चूक असली, एरर अपिअरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड असं असलं तर ती चूक दुरुस्त करण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ रिव्ह्यू इन द सिव्हिल प्रोसिजर कोड. त्याबाबत संविधानामध्ये तरतूद आहे. अकॉर्डिंग टू आर्टिकल 137, a review petition can be filed by a person aggrieved by any judgment or order. The court can look into and review its own order. स्वतःचा आदेश किंवा निवाडा सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्याचा पुनर्विचार करू शकतं. त्याच्यात सुद्धा हेच तरतूद लागू आहे. एक बोलण्यामध्ये एक विधितज्ञ कोणी आले होते, त्यांनी टीव्हीवर असं सांगितलं की इतर कुठल्याही कारणाने जर रिव्ह्यू करावा वाटला तर इतर कुठलं कारण, सबळ काय कारण आहे की मराठा आरक्षणाच्या स्थगितीला पुनर्विचार करावा, याचं सबळ कुठलंही कारण नाही. मराठा लोकांमध्ये त्याबाबत जी काय भावना आहे, तर मराठा आरक्षण चॅलेंज झालेलं आहे. 2018 मध्ये जेव्हा मराठा आरक्षण लागू झालं, इमिडिएटली त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये ते इट वॉज चॅलेंज. स्थगिती मिळाली नाही ही बाब वेगळी आणि ती स्थगिती मिळाली नाही त्यामुळे काही विद्यार्थी लाभार्थी झाले. म्हणजे पीजीच्या 2 बॅचेस, यूजीची 1 बॅच अशी मेडिकलची झाली. इतर अनेक विषयांमध्ये सुद्धा प्रवेश मिळालेले आहेत मराठा लोकांना. काही लोकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत असं कळतं. दो आय एम नॉट व्हेरी शुअर की कोणाला नियुक्तीपत्र दिलं गेले काय. माझ्या YouTubeच्या व्हिडिओजवर कमेंट्समध्ये असं आहे की काही लोकांना नियुक्तीपत्र दिलं गेलेलं आहे, त्याच्याविषयी मला नाही माहिती. पण सुप्रीम कोर्टाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्या आदेशामध्ये की जे प्रवेश झाले त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही. जे नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्यांच्याविषयी सुद्धा हा आदेश परिणाम करणार नाही. 9 तारखेच्या पुढं मराठा आरक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना घेता येणार नाही, हे सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशामध्ये नमूद आहे. आणि स्थगितीसाठीचे अर्ज प्रलंबित होते, स्थगितीसाठीचा निर्णय होणं होतं, स्थगितीसाठी हिअरिंग घेणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. स्थगितीच्या बाबतीत जेव्हा विषय पहिल्यांदा आला होता तेव्हा महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण तहकूब करावं अशी विनंती करून सर्वोच्च न्यायालयामध्ये अशी हमी दिली होती की आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्तीपत्र देणार नाहीत. म्हणजे महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश येईल त्याला बांधील आहे अशी महाराष्ट्र सरकारची हमी होती, अशी वर्तणूक महाराष्ट्र सरकारची होती सुप्रीम कोर्टासमोर. नाउ व्हेन यू हॅव गिवन अन अंडरटेकिंग दॅट यू विल नॉट अपॉइंट somebody
ऑर यू विल नॉट अपॉइंट एनीबडी, म्हणजे तुम्ही हे कबूल करताय की सर्वोच्च न्यायालयाला ती स्थगिती देण्याचा अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अधिकारामध्ये ती स्थगिती दिली. त्या स्थगितीचा अवलंब व्हावा. धिस शुड बी इम्प्लिमेंटेड इन लेटर अँड स्पिरिट. हे न्यायपालिकेचा मान राखण्याचा हा एक मार्ग आहे. न्यायपालिकेच्या आदेशाचा आदर करणं नागरिकांचं कर्तव्य आहे आणि ह्याच्यामध्ये केवळ एका बाजूनी विचार न होता यामध्ये सर्वंकष विचार होऊन एक रिझन्ड ऑर्डर दिलेली कोर्टाने, की कोर्टाच्या मते 50% ची मर्यादा ओलांडणं हे चूक होतं. सकृतदर्शनी कुठंही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस दिसलेले नाहीत आणि असे काही अपवादात्मक परिस्थिती आहे आणि म्हणून मराठा लोकांना आरक्षण द्यावं लागतं. हा जो निष्कर्ष उच्च न्यायालयाने काढलेला आहे, तो निष्कर्ष सकृतदर्शनी चूक आहे, असं सांगून मराठा आरक्षणाच्या अंमलाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती पुनर्विचार याचिका याबाबत सादर होईल. सादर करण्याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. पण त्याबाबत काय होईल याबाबत शंका आहे. कारण त्याच्यात सकृतदर्शनी कुठली चूक दिसत नाही त्या आदेशामध्ये किंवा इतर कुठली परिस्थिती अशी दिसत नाही, की ज्याच्यामुळे त्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा. अध्यादेश काढण्याचा प्रश्न येत नाही. आधीचा अध्यादेश जे धोक्यात आले होते प्रवेश, म्हणजे दिलेले प्रवेश रद्द करावे लागले असते. त्या परिस्थितीमध्ये आधीचा अध्यादेश काढून ते प्रवेश एका प्रकारे रेग्युलराइज करण्यात आले. दोज ॲडमिशन्स वर रेग्युलराइज्ड बाय द प्रोमल्गेशन ऑफ द ऑर्डिनन्स. ती परिस्थिती आत्ता नाही. ज्यांचे प्रवेश झालेले आहेत ते प्रवेश अबाधित राहतील. ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या अबाधित राहतील. इतप्पर मराठा आरक्षणाचा अंमल होणार नाही, असं फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये आहे. परिस्थिती समजावी यासाठी हा व्हिडिओ करावा लागला. मी श्रीरंग चौधरी परखडमत या माझ्या व्हिडिओवर YouTubeच्या चॅनलवर मी माझे व्हिडिओज टाकत असतो. आरक्षण आणि आरक्षणाशी संबंधित इतर बाबी यांच्यावर मी इंग्लिश आणि मराठीमध्ये माझ्या ब्लॉग स्पॉटवर लिहितो. सो नाईस ऑफ यू टू हॅव वॉच्ड आणि काइंडली डू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आय थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू. मला अजून एक व्हिडिओ करण्याची इच्छा आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे काय. सो अपकमिंग व्हिडिओ इज द फंक्शनिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल बेंच. संविधान पीठ किंवा घटनापीठ म्हणजे काय याविषयीचा पुढचा व्हिडिओ करून टाकेन मी. धन्यवाद.